मंदिराचं काम आहे, जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करून आपण विक्रम पाटील मंदिराचं काम केलंय. बुधगावमध्ये कामच राहिलं नाही. बुधगावमध्ये त्यांना फिरायला जागा नाही. आता काँग्रेसचा उमेदवार त्यांनी दिलाय, माळावरनं दिलाय. नाभी गावडे एक यंग आहे, पण मी जे बुधगावमध्ये फिरतोय तर आभी गावडे पण 1000 मताच्या फरकाने निवडून येणार आहे. मी 100% सांगतो. आणि जिल्हा परिषदेची सीट आहे ना, त्या खेने पैल लावायची चौकातून 3000च्या फरकाने जिल्हा परिषद सीट नाही आली निवडून तर मी राजकारण हे सगळं समाजकारण सोडून देतोय. आणि पंचायत समिती दोन्ही गावडे आणि गोसमनी 100% निवडून येणार आहे. आता विषय असा आहे, माझ्या अहिल्यानगर मधल्या माता आल्या काय तर हात वर करा सगळ्या अहिल्यानगर मधल्या. तुमच्या अहिल्यानगर झोपडपट्टीला गेल्या 15-20 दिवसावर वर्षामध्ये निवडणूक आली की कोण तर काढणार म्हणून अफवा उडू द्या. तुमच्या मागे आम्ही 100% आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आता खासदारानं एक पत्र घेतलंय की झोपडपट्टी काढायची हे सगळी आणि ही जागा स्वतः घ्यायच्या नादावर आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या मॅडम सरपंचाकडनं घेतलंय आणि ती जागा खाली करणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा काँग्रेसला मतदान करायचं का भाजपला मतदान करायचं. तुम्ही जागा तुमच्या सुखदुःखाला पिटू बघत रात्रंदिवस येतोय. भारतीय जनता पार्टी काय डोंगरे काय कंटिन्यू येणार आहे का पृथ्वीराज पवार येणार. तिथला माझा कार्यकर्ता तिथला माणूस तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमच्या सुखदुःखात आहे. त्यामुळे तुम्ही अहिल्यानगर वासी 100% बीजेपी बरोबर आहे आणि राहणार आहे. भारतीय जनता पार्टी आता तुमच्या अकाउंटवर 4500 जमा होणार आहेत. आज उद्या तुम्हाला 1500 रुपये माझ्या माय माऊलींना खर्चाला देते, तुम्हाला धान्य देते. आणि काय द्यायला पाहिजे. राजू औटेने सांगितलं दवाखान्यामध्ये वर्गणी काढून तुम्हाला जायला लागत होतं. 1,00,000-2 लाख रुपये आज भारतीय जनता पार्टी देवाभाऊने तुम्हाला दिले. त्यामुळे तुम्हाला दवाखान्याचा विषय संपलेला आहे. आज माधवनगर मध्ये माझे व्यापारी आहेत सगळे की ह्या आणि एवढंच सांगतो की जुना नवा वाद आता माधवनगरला संपलेला आहे. जुना नवा वाद करून काही लोकांनी उदय पाटील पोळी बांधून घेतली आहे. आता इथलं पुढं आम्हाला तर काय डोंगरे म्हणून आमच्या फॅमिलीमध्ये कोण ग्रामपंचायत जिल्हा परिषद जाणार नाही आहे. आपण पक्षाबरोबर राहायचं आहे. पक्ष आपली सगळी मिळून राजवटी निलेश इकडे तुम्ही बसायचं आहे. आमच्यातली नवी जुनी सगळी बसून इथलं पुढे ग्रामपंचायतचं चांगला पुढचा येणारा सरपंच हे गावातला तुम्ही ठरवायचा आहे. आम्ही एवढं इथं शब्द देतो, हे शब्द मी फिरवणारा माणूस आहे, कारण मला काय तिथं जायचं नाही. आपण गावातलं मानकर जीवा मानकरच्या बायकोला मी सरपंच केलं, कदम मॅडमनं केलं, आमच्या शोभाताई चव्हाणला औचित्यनगर मध्ये केलं. आज आमच्या औचित्यनगर मधल्या महिला सगळ्या पोरक्या झाल्या झाल्या. शोभा चव्हाण होते तोपर्यंत त्या विषय होता. आता राजू औटी लक्ष घालायला लागलाय, आमचा महेश किलारे आहे, तो पिंटू कांबळे आहे, तो आमचा विनोद धोकटे आहे. ही सगळी मंडळी तिथं त्यांना सपोर्ट करतात. त्यामुळे आपलं काम चालू आहे. भविष्यामध्ये माधवनगर आपण पुढे न्यायचं आहे, बुधवा पण पुढे न्यायचं आहे, कर्नाळ नेणार आहे. आपल्या मतदारसंघात खोतवाडी गाव आहे, तिथं पण सत्ता आहे.